नमस्कार, मी राजेंद्र शिंदे आणि आपण पाहतात थेट वार्ता. लोकशाहीमध्ये सर्वात मोठा राजा कोण असतो? नेता, पक्ष की मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री? नाही, लोकशाहीमध्ये सर्वात मोठा असतो मतदार. पण आज भारतात एक असा प्रश्न निर्माण झाला आहे जो प्रत्येक मतदाराच्या मनात आहे. ज्या उमेदवाराला आपण विरोधी पक्षाचा म्हणून निवडून देतो तो काही महिन्यातच सत्ताधारी पक्षात गेला तर आपल्या मताचे काय? हा पक्ष बदल आहे की जनादेशाचा विश्वासघात? आजचा आपला विषय कोणत्याही एका पक्षाविरोधात किंवा समर्थनार्थ नाही. हा विषय आहे भारतीय लोकशाही, मतदारांचा सन्मान आणि आपल्या राज्यघटनेतील मूल्यांचा. लोकशाही ही फक्त निवडणूक जिंकण्याची व्यवस्था नाही, ती लोकांच्या विश्वासावर उभी आहे. मतदार जेव्हा मतदान करतो तेव्हा तो केवळ व्यक्तीला मत देत नाही, तो त्या पक्षाच्या विचारसरणीला, घोषणापत्राला, नेतृत्वाला आणि धोरणांना मान्यता देत असतो. म्हणूनच विरोधी पक्षाच्या नावावर निवडून आलेला प्रतिनिधी नंतर सत्तेत जातो तेव्हा अनेक मतदारांना वाटते की त्यांच्या मताचा अर्थच बदलून गेला. पक्षांतर नवीन नाही. भारताच्या राजकारणात पक्ष बदलाचा इतिहास जुनाच आहे. 1967 मध्ये आयाराम गयाराम ही म्हण प्रसिद्ध झाली. एका आमदाराने काही दिवसातच अनेक वेळा पक्ष बदलल्यामुळे संपूर्ण देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर 1985 मध्ये संविधानात 10वी अनुसूची जोडण्यात आली आणि पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला. उद्देश स्पष्ट होता: पैशासाठी, सत्तेसाठी किंवा दबावाखाली होणारे पक्ष बदल रोखणे. पण प्रश्न अजूनही कायम आहे. आज पक्ष बदल थांबले का? उत्तर आहे पूर्णपणे नाही. आज अनेक वेळा प्रतिनिधी आधी राजीनामा देतात, नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात, पुन्हा निवडणूक लढवतात किंवा अन्य मार्गाने सत्तेत सहभागी होतात. यामुळे कायद्याचे पालन होत असले तरी नैतिकतेबद्दलचा प्रश्न कायम राहतो. हा मतदारांचा अपमान आहे का? यावर दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. पहिला दृष्टिकोन: मतदारांनी विरोधी पक्ष म्हणून निवडून दिले म्हणजे त्या प्रतिनिधीने विरोधी पक्षातच राहिले पाहिजे. जर विचार बदलले असतील तर आधी राजीनामा द्या, पुन्हा जनतेसमोर जा. जनतेने पुन्हा निवडून दिले तरच नवीन पक्षाचे प्रतिनिधित्व करा. असे झाल्यास लोकशाहीवरील विश्वास वाढेल. दुसरा दृष्टिकोन: लोकप्रतिनिधी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्याला विचार बदलण्याचा घटनात्मक अधिकार आहे. जर स्वतःच्या मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेत जाणे आवश्यक वाटत असेल तर त्यालाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. या मतानुसार पक्ष बदल म्हणजे नेहमीच विश्वासघात असे म्हणता येत नाही. पण प्रश्न पक्ष बदलाचा नाही. प्रश्न आहे, या सर्व प्रक्रियेत मतदारांना विचारले जाते का? ज्यांनी निवडून दिले त्यांची संमती घेतली जाते का? लोकशाहीमध्ये अंतिम अधिकार मतदारांचा आहे. मग जनादेश बदलण्याचा अधिकार फक्त निवडून आलेल्या प्रतिनिधींकडेच का असावा? अनेक लोकशाही राष्ट्रांमध्ये पक्ष बदलाला परवानगी असते, परंतु नैतिक जबाबदारीला मोठे महत्व दिले जाते. काही देशांमध्ये प्रतिनिधी पक्ष बदलल्यानंतर मतदारांसमोर पुन्हा जाण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी मतदारांना प्रतिनिधी विरोधात ठराविक परिस्थितीत कारवाईची संधी मिळते. भारतानेही अशा सुधारणांवर गंभीर चर्चा करणे आवश्यक आहे. या प्रश्नावर अनेक घटनातज्ञ पुढील पर्याय सुचवतात. पक्ष बदलल्यास अनिवार्य राजीनामा, 6 महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक, मतदारांना राईट टू रिकॉल यासारख्या पर्यायांवर राष्ट्रीय चर्चा, पक्षांतरांच्या प्रकरणाचा जलद निर्णय, पक्ष बदलाची स्पष्ट कारणे जनतेसमोर मांडणे. पण जबाबदारी फक्त नेत्यांची आहे का? नाही. मतदारांनीही प्रत्येक निवडणुकीत प्रश्न विचारले पाहिजेत. नेत्यांचा पक्ष बदलण्याचा इतिहास काय आहे? तो विचारासाठी उभा आहे की सत्तेसाठी? तो जनतेशी प्रामाणिक राहिला का? लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशी जिवंत राहत नाही, ती प्रत्येक दिवशी जागरूक नागरिकांमुळे मजबूत होते. भारतीय लोकशाहीची ताकद निवडणुकीत नाही तर जनतेच्या विश्वासात आहे. जर मतदारांचा विश्वास कमी झाला तर लोकशाहीची पायाभरणीच कमकुवत होईल. म्हणून पक्ष बदल हा केवळ राजकीय प्रश्न नाही,
तो नैतिकतेचा प्रश्न आहे, तो संविधानिक मूल्यांचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो भारतातील प्रत्येक मतदाराच्या सन्मानाचा प्रश्न आहे. तुमचे मत काय? विरोधी पक्षातून निवडून आलेल्या प्रतिनिधीने सत्तेत जाण्यापूर्वी पुन्हा जनतेचा कौल घ्यायला हवा का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लोकशाही विषयावरील अशाच सखोल विश्लेषणांसाठी थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.